तर निवडणूक तर घोषित झालेली आहे, पण प्रशासकांची सत्ता होती. प्रशासकांच्या सत्तेनंतर महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून आता जनतेची सत्ता तिथे येईल. पण एक दशकापासून रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. मात्र प्रत्येक पालिकेतली समीकरणं आता बदललेली आहेत. केवळ समीकरणं बदललेली नाही आहेत, राज्यातली राजकीय समीकरणं सुद्धा बदलली आहेत. काल जे एकमेकांच्या विरोधात होते ते आज मित्र, आणि जे मित्र होते ते विरोधात. 29 महापालिका निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू होणार आहे. 29 महापालिका म्हणजे ही एक प्रकारे मिनी विधानसभा निवडणूकच होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी वर्चस्व राखण्यासाठी तर विरोधक कमबॅक करण्यासाठी जिद्दीनं मैदानात उतरतील. राज्यातील मुख्य महापालिकांमध्ये काय चित्र असेल ते आता पाहूयात. सुरुवात करूया मुंबईपासून. 8 वर्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक होतीये. 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेचे 84 उमेदवार विजयी झाले होते, तर भाजपचे 82 उमेदवार जिंकले होते. 2017 मध्ये सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते. यावेळी मात्र एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भाजपची महायुती होण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसचा सस्पेन्स कायम आहे, तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रितपणे निवडणूक लढणार आहेत. राज ठाकरेंमुळे मुंबईतील समीकरणं बदलू शकतात, असं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. काँग्रेसने हा मनोमन असा निर्णय घेतलाय की दोन्ही ठाकरे बंधूंच्या सोबत जाण्यापेक्षा आपण एकट्याने लढून आपल्या ताकदीचा पुन्हा एकदा एक आढावा घेतला पाहिजे, असा एक निर्णय त्यांनी घेऊन ठेवलेला आहे. मुंबईनंतर नवी मुंबईतील राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊयात. नवी मुंबईत 10 वर्षांनी महापालिकेची निवडणूक होणार आहे. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 तर अखंड शिवसेनेचे 37 उमेदवार विजयी झाले होते. भाजपला 7 वॉर्डात यश मिळालं होतं. मात्र आता गणेश नाईक भाजपमध्ये आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेना पक्ष आहे. दोन्ही नेते महायुतीत लढण्याची शक्यता कमी आहे. परिणामी सत्ताधारी महायुतीत होणाऱ्या मुख्य लढतीमध्ये ठाकरे बंधू कितपत आव्हान निर्माण करतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. नवी मुंबईप्रमाणेच ठाण्यात गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेतात हे महत्त्वाचं ठरणार आहे. ठाण्यात 8 वर्षांनी निवडणूक होणार आहे. 2017 मध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात अखंड शिवसेनेचे 67 उमेदवार विजयी झाले होते. शिवसेनेनं बहुमत मिळवलं होतं. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 34 तर भाजपचे 23 उमेदवार जिंकले होते. ठाण्यात महायुतीत लढण्यावर भाजप शिवसेनेचं एकमत झालंय, तर ठाकरे बंधूही ठाण्यात एकत्रितपणे लढणार आहेत. त्यामुळे ठाण्यातील निवडणूक चुरशीची होणार आहे. ठाण्यानंतर आता अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील आधीची आणि आत्ताची राजकीय स्थिती पाहूयात. 8 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपचे तब्बल 77 उमेदवार विजयी होऊन भाजपची सत्ता आली होती. अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 36 उमेदवार विजयी झाले होते. आता अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुती सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र दोन्ही पक्ष इथं एकत्र लढण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. पिंपरी चिंचवड सारखीच परिस्थिती पुण्यातही पाहायला मिळतेय. 8 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपचे 97 उमेदवार विजयी झाल्यानं त्यांची एक हाती सत्ता आली होती, तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचे 39 उमेदवार विजयी झाले होते. भाजप आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता कमी आहे, तर ठाकरे बंधू एकत्रित लढत असल्यामुळे पुण्यातील समीकरणं बदलतील का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल. पुण्यानंतर नाशिकमधील आधीच्या आणि आत्ताच्या राजकीय परिस्थितीची माहिती घेऊयात. 8 वर्षांपूर्वी म्हणजेच 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले होते. 66 उमेदवार जिंकल्यानं भाजपनं नाशिक महापालिकेत सत्ता मिळवली होती. अखंड शिवसेनेला 35 जागा मिळाल्या होत्या, तर सत्ता गमावणाऱ्या मनसेचे 5 उमेदवार निवडून आले होते. आता 2026 मध्ये भाजप पुन्हा एकट्यानं लढण्याची शक्यता आहे, तर ठाकरे बंधू एकत्र असल्यामुळे नाशिककर पुन्हा त्यांना साथ देतील का याकडे राज्याचं लक्ष लागलंय. मनसेने यापूर्वी नाशिकमध्ये सत्ता भोगली आहे,
तसेच पुण्यामध्ये मनसे विरोधी पक्षाच्या भूमिकेत होता मागे काही वर्ष. हे पाहता दोघा भावांची युती ही मुंबईपुरती सीमित राहते की ती ठाणे, नाशिक, पुणे या महानगरपालिकांमध्येही कायम राहते, हेही येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. नाशिकनंतर छत्रपती संभाजीनगर महापालिकेची राजकीय परिस्थिती समजावून घेऊयात. छत्रपती संभाजीनगरमध्ये 1 दशकापूर्वी निवडणूक झाली होती. 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत अखंड शिवसेना आणि भाजपची महायुती झाली होती. त्या निवडणुकीत शिवसेनेचे 29 तर भाजपचे 22 उमेदवार विजयी झाले होते. MIMचे 25 उमेदवार जिंकले होते. एका दशकानंतर इथली राजकीय समीकरणं बदलली आहेत. एका शिवसेनेच्या 2 शिवसेना झाल्यात. भाजपचंही बळ वाढलंय, तर ठाकरे बंधू एकत्रितपणे लढण्याची शक्यता आहे. परिणामी छत्रपती संभाजीनगरची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. तर सर्व राज्याचा विचार केला तर विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवलेल्या यशामुळे ॲडव्हान्टेज महायुती अशी राजकीय स्थिती पाहायला मिळते. राज ठाकरेंची मनसे पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत युती करणार आहे. मनसेनं आतापर्यंत कोणत्याही निवडणुकीत युती केलेली नव्हती. त्यामुळे मनसेमुळे होणारी मतविभागणी आता टळणार आहे. परिणामी ठाकरे बंधूंचं बळ वाढणार असल्यानं महायुतीसमोर आव्हान निर्माण होऊ शकतं. निवडणुकीत कोणती समीकरणं प्रभावी ठरतात आणि कोण विजयी होतं हे पुढील महिन्यात निकालानंतर स्पष्ट होईल. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.